नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. कारण मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा एक 90 दिवसाचा झालेला असतो, तर अशा वेळेस आपल्या कांद्याची साईज करणं महत्त्वाचं असतं. जर मित्रांनो नैसर्गिकरित्या कांदा फुगलेला असेल तर कोणतीही गरज पडत नाही. पण जर आपला कांदा 90 दिवस झाला आहे, मात्र कुठल्याही कांद्याची साईज व्यवस्थित बरोबर नाही असे आपल्याला वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या कांदा उत्पन्नात नक्कीच वाढ होणार आहे. तर संपूर्ण माहिती पहा, कुठे स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर. मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा एक 90 दिवसाचा झाला असतो, तर अशा वेळेस आपल्या कांद्याची साईज होणं खूप गरजेचं आहे. कारण जर आपल्या कांद्याची 90 दिवस झाल्यानंतर सुद्धा साईज न झाल्यास आपल्या उत्पन्नावर खूप मोठा परिणाम होत असतो. म्हणून मित्रांनो, कांद्याची साईज होणं गरजेचं आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्याला PGRचा वापर करायचा आहे. ज्यावेळेस आपला कांदा एक 90 दिवसाचा होतो, त्यावेळेस आपल्या PGRचा वापर करणं गरजेचं असतं. यामध्ये PGR म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, यामध्ये आपल्याला वापरणं गरजेचं आहे. तर असे कोणते कोणते प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहेत, तर पहिलं आहे ते म्हणजे लिओसिन, दुसरं आहे चमत्कार. तर हे दोन खूप महत्त्वाचे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहेत, जे म्हणजेच वनस्पतीची वाढ थांबवतं आणि वनस्पतीला फळं फुलं जे लागण्यासाठी प्रक्रिया फास्ट करण्याचे काम हे PGR करत असतात. यामध्ये लिओसिनसुद्धा महत्त्वाचं आहे आणि चमत्कारसुद्धा महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा एक 90 दिवसाचा झाला असतो, अशा वेळेला आपलं एक शेवटचं पाणी देऊन घ्यायचं आहे कांद्याला आणि त्याच्यामध्ये ही महत्त्वाची फवारणी करायची आहे. जर तुम्ही 90 दिवसाच्या आधी फवारणी करणार असाल प्लांट ग्रोथ रेग्युलेटरची, तर त्यासाठी तुम्ही लिओसिन घ्या. प्रतिपंप 15 मिली प्रतिपंप घ्यायचा आहे लिओसिन आणि ती यामध्ये फवारणी करायची आहे. याच्यासोबत तुम्ही 05234 घेऊ शकता किंवा 0050 घेऊ शकता. जर तुम्ही 90व्या दिवशी घेणार असाल तर नक्कीच मित्रांनो, यामध्ये तुम्ही चमत्कारचा वापर करा. चमत्कार हे खूप बेस्ट असं रिझल्ट देणारं PGR आहे, जे कांद्याच्या जी पातीची उंची आहे ती स्टॉप करतं, वाढ स्टॉप करतं आणि पातीतला रस, मानेतला रस हा संपूर्ण कांद्याच्या कंदामध्ये उतरण्यास मदत करतं. म्हणजेच पातीतला संपूर्ण कस रस हा कांद्याच्या फुगवणीसाठी रस पूर्ण कंदामध्ये उतरण्यास ही मदत करतं. त्यामुळे कांद्याची नैसर्गिकरित्या वाढ होतेच, पण जी पातीतला रस हा जर नाही उतरला तर कांदा फुगण होत नाही. म्हणून हा संपूर्ण रस कांद्याच्या कंदामध्ये उतरणं महत्त्वाचं असतं. हा उतरल्यानंतर आपल्या कांद्याची साईज आपल्याला दिसून येते, कांदा नैसर्गिकरित्या आपल्याला फुगलेला दिसून येतो. म्हणून ही फवारणी करणं गरजेचं आहे. मित्रांनो, 90 दिवसाच्या आधी जर फवारणी करणार असाल लिओसिनचा, तर नक्कीच 15 ml घ्या. आणि जर तुम्ही चमत्कार घेणार असाल तर प्रतिपंप 20 मिली प्रतिपंप घ्यायचा आहे आणि याच्यासोबत तुम्ही 0050 घ्या किंवा 05234 तुम्ही यामध्ये घेऊ शकता 100 ग्रॅम प्रतिपंप. आणि याच्यासोबत मित्रांनो बोरॉनचा सुद्धा वापर करा. बोरॉनमुळे काय फायदा होतो, तर जे काही कांद्याला शेवटच्या स्टेपमध्ये कांदा फुगवण्याच्या वेळेस कांदा फुटण्याची शक्यता असते, कांद्याची जे काही आवरणे असतात तर ते चीर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कांद्यावरती बोरॉनची फवारणी केली तर ते चिरा पडत नसतात, कांदा फुटण्याची जी शक्यता आहे ती कमी होत असते. म्हणून तुम्ही या शेवटच्या फवारणीमध्ये बोरॉनचा सुद्धा जरूर वापर करा. 30 ग्रॅम प्रतिपंप बोरॉनचा यामध्ये नक्की वापर करा. अशा पद्धतीने चमत्कार 20 मिली, 05234 100 ग्रॅम आणि जे काही बोरॉन आहे तर ते आपल्याला 30 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा. या सर्वांची एकत्रित फवारणी घेतल्यामुळे काय फायदा होईल, तर नक्कीच कांद्याची वाढ स्टॉप होईल, कांद्याची उंच वाढणारी पात स्टॉप होईल आणि पातीतला आणि त्याचबरोबर जे काही कांद्याची मान असते तर या मानेतला संपूर्ण रस हा कंदामध्ये उतरतो, कांद्याची फुगवण चांगल्या पद्धतीने होते आणि जी काही आपल्याला एकंदरीत कांद्याची साईज अपेक्षित असते कांदा फुगवण्यास, ती नक्कीच अपेक्षित गाठली जाते. म्हणून ही संपूर्ण बाब महत्त्वाची आहे या फवारणीसाठी. ही शेवटची फवारणी असणार आहे मित्रांनो. यामुळे नक्कीच आपला रिझल्ट खूप छान दिसतो. चमत्कार या PGRचा रिझल्ट खूप बेस्ट आहे. एकदा तुम्ही वापर करून पहा, पण ठरवलेल्या मापामध्येच फवारणी करा, 20 मिली प्रतिपंप. मित्रांनो, आणि आपल्या या 9 दिवसानंतर कुठलंही पाणी देऊ नका कांद्याला, कारण यानंतर सतत पाणी देत राहाल तर कांद्याची साईज होणार नाही. लागवडीपासून 90व्या दिवशी आपल्याला शेवटचं पाणी घेऊन ही फवारणी करायची आहे. त्यामुळे कांद्याची ही अंतिम फवारणी असेल आणि अंतिम पाणी देणेसुद्धा ही शेवटचं असणार आहे. यानंतर कुठलीही फवारणी आणि कुठलंही पाणी बिलकुल कांद्याला देऊ नका. ही संपूर्ण महत्त्वाची बाब आहे मित्रांनो. यामुळे रिझल्ट काय येईल, तर कांद्याची जी काही साईज तर एक नंबर होईलच, कांदा जास्तीत जास्त फुगवंत होणार आहे आणि दीर्घकाळ
आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, या फवारणीमुळे कांद्याच्या टिकवण क्षमतेवर कुठेही वाईट परिणाम होत नाहीत. कांदा जास्त काळ टिकण्याससुद्धा मदत होते. असं कुठलाही गैरसमज नाही की या फवारणीमुळे कांदा खराब होतो किंवा साठवणुकीस जास्त काळ टिकत नाही. तर या फवारणीमुळे कांदा कुठेही खराब होत नाही, जास्तीत जास्त काळ नक्कीच टिकतो. त्यामुळे कांद्याची आपल्याला साईज करणं गरजेचं असतं. ज्या शेतकऱ्यांची अजून 90व्या दिवशीसुद्धा लहान लहान गाठीच कांद्याच्या आहेत, कांद्याची कुठेही साईज झालेली नाही, तर अशा शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावं. जर तुमचं उत्पादन वाढायचं असेल तर ही फवारणी करणं खूप गरजेचं आहे.